नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम्। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राणसंजीवन समाधीच्या अत्यंत सन्निकट भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारे आयोजित हरिपाठ चिंतन उत्सव ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत। याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयावरती विविध वक्त्यांच्या द्वारे चिंतन करविलं जातं। त्यातलाच एक भाग म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर संपन्न होत असलेलं हे हरिपाठ क्रमशः चिंतन। आज हरिपाठातील तिसरा अभंग आपल्या समोर आहे। ज्ञानराज माऊलींच्या समाधीवरती अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होत स्वांत सुखाय आणि वाणीला पुनीत करण्यासाठी दिव्य अक्षरांचा स्पर्श माऊलींच्या ह्या तिसऱ्या अभंगाच्या माध्यमातून करत आहोत। अभंग असा आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिवीण मन व्यर्थ जाय, अव्यक्त आकार अव्यक्त निराकार, नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। तिसऱ्या अभंगाचं चिंतन सुरुवात करण्यापूर्वी सिंहावलोकन ह्या स्वरूपामध्ये काल आपण केलेलं जे काही दुसऱ्या अभंगाचं चिंतन आहे त्याचा संक्षिप्त घोषवारा ह्याप्रमाणे आहेत। 4 वेद, त्या वेदांच्या मध्ये असलेलं ज्ञान आणि 6 शास्त्र यांनी विश्वाचं कारण म्हणून त्या परमात्म्याचंच गान
18 पुराणांनी जसं केलं आहे तसंच वेद ज्ञानाच्या माध्यमातून, तर 6 दर्शनकार जगत कारणाच्या मीमांसेतून आणि 18 पुराण भगवंताची एक प्रकारची गानमीमांसा या भूमिकेत गात आहेत. कारण सर्व वाङ्मयाचं सार तो हरीच आहे. दह्याचं मंथन केल्यानंतर सार रूपाने जसं नवनीत वरती येतं आणि त्याचा स्वीकार केला जातो आणि अनावश्यक असणाऱ्या ताकादिकादी जे घटक आहेत त्यांचा त्याग केला जातो, त्याप्रमाणे पुराणांच्या मध्ये, इतिहासाच्या मध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या मानवी जीवनाला नकारात्मक विचारापासून सकारात्मक विचाराकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण ज्या कथेच्या माध्यमातून फक्त इतिहासाचंच अवलोकन केलं जातं, ज्या कथेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त मनाचे विकार वाढवले जातात, अशा व्यर्थ कथा आणि ज्या मार्गाच्या द्वारे जन्म मृत्यूचं पुनरागमन अव्याहतपणे चालू असतं, असे सकाम कर्म आणि सकाम उपासनाचे मार्ग किंवा शास्त्राने निषिद्ध म्हणून जे सांगितलं आहे असे मार्ग आहेत, ते मार्ग टाकून द्यावेत. अर्थात टाकावं म्हणून जे सांगितलं आहे ते व्यर्थ वाया कथा आणि व्यर्थ मार्ग. ज्या हरीचं गुणगान शास्त्राने साररूपाने केलं, तो हरी त्याचं वास्तविक स्वरूप पाहिलं तर संपूर्ण चराचराला व्यापून असणारं जे ब्रह्मतत्व, जे आत्मतत्व, ते हरीच हा आत्मा आहे. आणि हरी असा जो आत्मा तोच मायोपाधी प्राप्त झाल्यानंतर शिव नाव आणि अविद्या उपाधी प्राप्त झाल्यानंतर जीव नाव. पण मायोपाधिक शिवामध्ये आणि अविद्योपाधिक जीवामध्ये हरिरूप असणारा आत्मा समान रूपाने व्यापलेला आहे. मग असं असताना ज्ञानेश्वर महाराज साधकांसाठी सुचवतात, वायातू दुर्गम न घाली मन. अरे बाबा, व्यर्थ निरर्थक ज्या गोष्टी अनाकलनीय आहेत अशामध्ये मन घालू नकोस. मग त्या साधकाने विचारलं, महाराज तुमचा अनुभव काय आहे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी देखील त्या हरीचाच पाठ केला की जो हरी वैकुंठ नावानेही प्रसिद्ध आहेत. काल आपण पाहिलं, विविधा कुंठा गते प्रतिहती इति वैकुंठः. विविध प्रकारच्या ज्या गती आहेत त्या गतींचा जो अवरोधन करतो त्याला वैकुंठ असं म्हटलं आहे. म्हणजे काय? भगवत पूज्यपाद आचार्य यांनी विष्णू सहस्रनामावरती वैकुंठ ह्या पदावरती भाष्य करताना असं म्हटलं आहे, जलाची म्हणजे पाण्याची गती अशी आहे
की ती पृथ्वीला समाप्त करू शकतं. कारण पाण्याचं प्रमाण हे पृथ्वीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, पण तरी देखील पाणी पृथ्वीला भिजवू शकत नाही, किंबहुना तिला विरवू शकत नाही. याचं कारण भगवंताने पाण्याच्या गतीला स्वतः परमात्मा त्या पृथ्वीमध्ये प्रवेश करून त्या पाण्याच्या गतीला अवरोध केला आहे. गामा विश्वच भूताने असं 15व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे. त्याप्रमाणे पृथ्वी आणि जल, आकाश आणि वायू, वायू आणि तेज हे जे भूत आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत, पण तरी देखील विरुद्ध स्वभावाच्या भूतांची गती कुंठित केली आहे असा हा परमात्मा आहे. आणि म्हणून वैकुंठ हे परमात्म्याचं नाव आहे. असा असणारा वैकुंठ स्वरूप हरी, त्याचं नामचिंतन केल्यानंतर तो हरी आता मला सगळीकडे अनुभूतीला यायला लागला. उपनिषदातले ऋषींनी जी अनुभूती घेतली, सर्वं खलुविदं ब्रह्म, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी देखील या नामचिंतनाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सगळ्याच प्राणीमात्रांच्या मध्ये त्या चेतन तत्वाची अनुभूती ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दिसे, मला दिसतोय म्हणजे मी याचा अनुभव घेतो आहे. कशाचा अनुभव घेत आहे? जो हरी सगुण साकार आहे ना, तोच हरी आत्मरूपाने, ब्रह्मरूपाने, निर्गुण निराकार रूपाने संपूर्ण विश्वाला अधिष्ठानभूत आहे. त्याचं मी चिंतन करत आहे. ह्या अभंगाच्या मध्ये वेद हा जो शब्द आहे तो ज्ञान अर्थाने आहे. आणि विष्णू सहस्रनामामध्ये परमात्म्याच्या अनेक नावापैकी वेद हे परमात्म्याचं एक नाव आहे. वेदाहा, का? परमात्मा हा वेदरूपत्वात वेदाहा, परमात्मा हा वेदरूप आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या मध्ये असणारा जो वेद आहे त्याच्या प्रतिपादनाचा विषय हा परमात्मा असल्यामुळे परमात्मा हा वेदरूप आहे, म्हणून त्या परमात्म्याचं नाम वेद आहे. तसा परमात्मा ज्ञान प्रदान करणारा आहे भक्तांना, म्हणूनही त्याला वेद असं म्हटलं आहे. वेदयती इति वा वेदाहा, जो कोणी भक्त भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंत त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून अंधार अज्ञानाची निवृत्ती करतात आणि त्याला ज्ञान देतात. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्म भावस्तु ज्ञानदीपेन भास्वतः. अर्थात असा हा परमात्मा, त्याचं नाव वेद पण आहे, कारण तो वेदाचा प्रतिपादनाचा विषय आहे. तसं परमात्म्याचं एक नाम मार्ग देखील आहेत. इथे जे वाया व्यर्थकता सांडी मार्ग असा उल्लेख केला, मार्ग त्यालाच म्हणतात की जो मार्ग परमात्म्यापर्यंत पोहोचवतो तो खरा मार्ग. बाकीचे मार्ग जे परमात्म्यापर्यंत पोहोचवत नाही त्या मार्गांना मार्ग म्हणण्याच्या ऐवजी आडमार्ग म्हणावं. ते मिसगाईड करतात साधकांना. आणि म्हणून मार्ग हा असं दोनदा विष्णू सहस्रनामामध्ये परमात्म्याचं निर्देश करताना म्हटलं आहे.
कारण नान्य पंथा विद्यते आयनाय, परमात्म्याला जाणल्याशिवाय दुसरा कोणता मार्गच नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं परमात्म्याला जाणणं हाच एक मार्ग आहे आणि त्या परमात्म्यापर्यंत नेणारा हा परमात्माच आहे. म्हणून मार्गो नेयो नयो नया, परमात्मा मार्ग आहे. परमात्माच मार्ग दाखवतो आणि परमात्माच त्या भक्ताला आपल्या ध्येयापर्यंत पोचवतोही. पण ज्या मार्गाने परमात्म्याची प्राप्ती होत नसेल त्या मार्गाला मार्ग म्हणू नये, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याकरता शब्द वापरला सांडी मार्ग. व्यर्थ मार्ग सांडी, तो मार्गच व्यर्थ आहे ज्यातून फलनिष्पत्ती होत नाही. हा विषय आपण काल पाहिला आणि आज तिसरा अभंग सुरू होत आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये याचं बीज आपल्याला पाहायला भेटेल. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं असताना चारही मुक्ती त्या साधकाला प्राप्त होतात. ह्याकरता त्या साधकाने आपल्या मुखाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणावं, ज्याच्याद्वारे अगणित पुण्य होऊन चार मुक्तींचा लाभ प्राप्त होतो असं वर्णन आलं आहे. पण परत शंका साधकाने घेतली, महाराज आम्हाला तर या स्वरूपापर्यंत यायचं आहे, या तुमच्या स्वरूपस्थितीची अनुभूती घ्यायची आहे, पण हा संसार आम्हाला आडवा येतो, हा प्रपंच आम्हाला प्रतिबंध करतो. आगापई पंडुकुमारा येता स्वरूपाचिया घरा, करीतसे आडवारा विश्वाभासुजो. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तावनेमध्येच ही भूमिका मांडली आहे. स्वरूपाचिया घरा येता, परमात्मा हेच आपलं खरं जर स्वरूप आहे. या स्वरूप प्राप्तीच्या दिशेने जेव्हा साधक मार्गक्रमण करायला लागतो तेव्हा त्याला अडथळा आणणारा कोण असेल तर करीतसे आडवारा विश्वाभासुजो, हा विश्वाचा जो भास आहे त्या साधकाला प्रतिबंध करतो. मग मुलांच्या रूपाने प्रतिबंध होतो, घरातली परिवाराच्या रूपाने प्रतिबंध होतो. कशाला जाता पंढरपूरला, कशाला जाता आळंदीला, इतका वेळ अध्यात्मामध्ये कशाला घालता, हे का तुमचं वय आहे का, म्हातारपणामध्ये उरलेलं सगळं वय हे त्यासाठीच असतं ना. असे विविध युक्तिवादांचा प्रयोग करून ह्या संसारातील आपलेच हितचिंतक त्या साधकाला त्या परमात्म्यापर्यंत पोचू देत नाही. घरातले परिवार असेल, नातेवाईक असतील, ते नसेल तर आपलं शरीर आपल्याला प्रतिबंध करत आहे, आपलं मन प्रतिबंध करत आहे, इंद्रिय प्रतिबंध करत आहेत, संसार प्रतिबंध करतो आहे. मग आम्ही ह्या संसारामध्ये आहोत तर आम्हाला ह्या परमात्म्याची प्राप्ती कशी काय होईल. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला त्या साधकांना उत्तर देताना सांगितलं, काही हरकत नाही म्हटले, असोनी संसारी फक्त जिव्हे वेगू करी. संसारामध्ये राहा पण नाव सुद्धा पाण्यामध्ये राहते, पण पाण्यात कधी बुडत नाही. कमलपत्र पाण्यातच राहतं पण पाण्याने कधी ओलं होत नाही. तसं साधक देखील ह्या प्रापंचिक जीवनामध्ये राहतो पण ह्या प्रापंचिक जीवनाच्या प्रभावानं प्रभावित होत नाही. असं म्हणून असोनी संसारी फक्त एकच करा, अध्यात्माची साधना करताना ती धीम्या गतीने करू नका. मग काय करा
त्यातला वेग वाढवा. साधना संत गतीने सुरू करावी, पण सुरू झाल्यानंतर वेग वाढवला पाहिजे. कोणतेही रेल्वे ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्ममध्ये असते तेव्हा तिची गती मंद होते आणि प्लॅटफॉर्मच्या बाहेर जेव्हा ती बाहेर निघायला सुरुवात करते तेव्हा हळूहळू गती त्याची वाढत जाते त्या ट्रेनची. त्याप्रमाणे साधक जेव्हा साधनेला प्रारंभ करतो त्याने हळूहळू सुरुवात करावी, पण एकदा की सुरुवात झाली की मग देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. मग देह पडला तरी चालेल, पण मी माझा साध्य प्राप्त करणार आहे असा निश्चय करण्यासाठी एक प्रेरित भूमिका ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तू आता जिव्हेचा वेग वाढव. हे बीजरूपाने पहिल्या अभंगात सांगितलं, पण तरी देखील ह्या संसाराच्या बाबतीमध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. किती त्रास, किती संताप, किती वैताग आणि परमार्थाला किती अडथळे निर्माण होतात हे साधकांना याची अनुभूती आहे. मग त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज उत्तर देत आहेत. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. ज्ञानेश्वर महाराज एखादी भूमिका सांगत असताना कारण मीमांसा सुद्धा सांगतात. आपल्या डोळ्यांना हा दिसतोय नामरूपात्मक संसार प्रपंच. हा संसार आहे तरी काय, याचं मूळ कारण काय आहे? माऊली सांगतात त्याचं मूळ कारण आहे त्रिगुण. त्रिगुण म्हणजे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण हा ज्ञान प्राप्त करून देणारा आहे. रजोगुण हा क्रियात्मक आहे आणि तमोगुण हा अवरोध करणारा आहे, थांबवणारा आहे. आणि जीवन जगण्यासाठी 3ही गुणांची आवश्यकता आहे. आणि हे 3 गुण जेव्हा समान अवस्थेमध्ये असतात तेव्हा 3 गुणांच्या साम्य अवस्थेलाच प्रकृती असं म्हणतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या संपूर्ण सृष्टीची जननी ही प्रकृती आहे. या सृष्टीला ही प्रकृती म्हणतात. आणि या सृष्टीच्या मूळ कारण असणारे जे काही प्रकृती त्रिगुणात्मक आहे तिलाही प्रकृती असं म्हणतात. आणि म्हणून या प्रकृतीच्या मध्ये जसे 3 गुण आहेत तसे या प्रकृतीपासून निर्माण झालेला हा जो काही प्रपंच आहेत, संसार आहेत, हा संसार सुद्धा त्रिगुणात्मक आहे. मग कधी सत्वगुण वाढला की माणसं अध्यात्माकडे वळतात, रजोगुण वाढला की माणसं व्यवसायाकडे वळतात. जे व्यावसायिक आहेत, जे राजकारणामध्ये आहेत ते शांत बसणारे माणसं नसतात. त्यांच्या ठिकाणी रजोगुण इतका वाढलेला असतो, असे नेते सहज जरी सभेत बसले तर कोण कोण आपले लोक आलेले आहेत हे पाहत असतात. त्यांना झोप सुद्धा शांततेने येत नाहीत, कारण क्रियाप्रधान असतात ते. आणि तमोगुण प्रधान लोक जे असतात त्यांना झोप अतिशय प्रिय असते. झोपेत तर ते झोपतातच, पण जागेपणी सुद्धा त्यांना झोप आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हा तमोगुण आहे. याप्रमाणे 3 जे गुण आहेत, गुण शब्दाचा अर्थ दोरी पण होतो. आणि हे 3 गुण जीवाला आपल्या प्रभावाने बांधतात.
बंधनात घालतात ते. याचा विचार गीतेमध्ये खूप विस्ताराने आलेला आहे. म्हणून हा जो संसार आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा संसार हा असार आहेत, सार नाहीत. संसार आसार आहे असं म्हणताना संसार हा प्रतीती मात्र आहे. संसार हा मिथ्या आहे, आसार आहे, खोटा आहे, प्रतीती मात्र आहे. असे शब्द जेव्हा नवीन माणसं ऐकतात अध्यात्मामध्ये, तेव्हा बोलणाऱ्याला कधी कधी ते वेड्यात काढतात. अरे हा एवढा मोठा प्रपंच दिसतो आहे आणि त्याला तुम्ही आसार मानतात, मिथ्या मानतात, खोटा मानतात. हे माणसं विचार का करत नाहीत? असं आपातता वरवर विचार करणारे लोक आध्यात्मिक क्षेत्रातल्या वक्त्यांच्या संबंधाने किंवा व्यक्तींच्या संबंधाने बोलत असतात. पण त्यांना विचारलं, तुम्ही विचार नाही करत का? ते म्हटले, आम्ही विचार करतो म्हणून तर सांगतो की हा सगळा प्रपंच खरा आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण असं म्हणायला पाहिजे, जेव्हा माणसाचा विचार परिपक्व होतो तेव्हा त्याला खोट्या गोष्टीचा तिटकारा येतो, कंटाळा येतो आणि खऱ्या वस्तूच्या विषयी जिज्ञासा निर्माण होते. पण एखादा मनुष्य संसारात 90 वर्ष राहिला आणि प्रपंचाची जिज्ञासा कायम ठेवली आणि अध्यात्माचा त्याला कंटाळा येत असेल, तर अजून तो विचाराने परिपक्व नाही. ज्ञानशास्त्रामध्ये विचार हा प्रमुख मानला जातो. म्हणून विचार जर केला, तुम्हाला विविध तर्क दिले, युक्तिवाद मांडला, तर सिद्ध करता येईल की दिसणारा प्रपंच हा आसार, मिथ्या, खोटा, जड कसा आहे. त्याचे मी 1-2-3 युक्तिवाद सांगतो. एकाग्रतेने जर लक्ष दिलं गेलं तर सहज कळण्यासारखं आहे. हा दिसणारा प्रपंच जो आहे तो खोटा आहे, मिथ्या आहे असं म्हटलं जातं. त्याकरता युक्तिवाद असा दिला जातो, जे सतही नाहीत आणि असतही नाहीत, सत आणि असत या दोन्हीहून जे भिन्न असतं त्याला मिथ्या म्हणतात. अशी ही मिथ्याची व्याख्या केली. उदाहरण सांगा. उदाहरण सांगतात, मंद अंधकारामध्ये दोरीवर भासलेला सर्प त्याला सत म्हणता येत नाही, कारण ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. आणि असत म्हणता येत नाही, कारण तो प्रत्यक्ष भ्रमामुळे प्रतीतीला येतो. पण जरी प्रतीतीला आला तरी ज्ञानाने त्याची निवृत्ती होत असल्यामुळे त्याला मिथ्या म्हणावं. तसा हा प्रपंच जरी अविद्येच्या दोषामुळे प्रत्यक्ष प्रतीतीला येत असला तरी परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने प्रपंच झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता. तुकाराम महाराज म्हणतात, मला त्या परमात्म्याचा बोध झाला आणि त्यामुळे हा परमात्मा अशा अनुभूतीला आल्यामुळे संसार हा खोटा आहे अशी अनुभूती आली. म्हणून जे सतही नाही, जे सतावूनही भिन्न आहेत आणि असतावूनही भिन्न आहेत त्याला मिथ्या म्हणावं, हा एक युक्तिवाद आहे. दुसरा युक्तिवाद, एखादी गोष्ट खोटी आहे असं का म्हणावं, त्याकरता दुसरा युक्तिवाद असा दिला जातो, कोणती वस्तू त्या वस्तूचा विशिष्ट ठिकाणी अत्यंत अभाव असताना त्याच ठिकाणी ती वस्तू दिसायला लागते तेव्हा त्याला मिथ्या म्हणतात. म्हणजे जी गोष्ट ज्या ठिकाणी कधीही नसते तीच गोष्ट त्या ठिकाणी दिसायला लागते तेव्हा त्याला मिथ्या म्हणावं. उदाहरण सांगा. अगोदर मी रात्रीचं सांगितलं
आता दिवसाचा सांगतो. लोभी मनुष्य वाळवंटामध्ये फिरत असताना त्याला शिंपलं दिसलं, शुक्ती त्याला म्हणतात, आणि उन्हाच्या प्रकाशाचे किरण त्यावरती प्रतिबिंबित झाले आणि ती शिंपली चमकली. त्याला असं वाटलं त्या ठिकाणी चांदीच पडलेली आहे आणि पळत गेला. त्याला वाटलं इथे खूप चांदी पडलेली आहेत आणि जवळ जाऊन पाहतो तर चांदी नसून तिथे शिंपलं पडलेलं होतं. त्याला रजत असं म्हणतात. मग आता प्रश्न विचारा, लांबून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या शुक्तीवरती म्हणजे शिंपल्यावरती आपल्याला चांदीचा प्रतीती आली, पण जवळ गेलो तर चांदी नाही तर काय आहे, शिंपलं आहे. मग त्या शुक्तीच्या वरती शिंपल्याच्या वरती अगोदर चांदी होती का? आणि प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर ज्ञान झालं शुक्तीचं, मग आता चांदी त्याला दिसली का? नाही. मग जी वस्तू ज्ञान होण्याच्या पूर्वीही नव्हती, जी वस्तू ज्ञान झाल्यानंतरही नाही, पण जेव्हा त्याला भ्रम झाला होता त्या शुक्तीच्या ठिकाणी रजत दिसतंय, तेव्हा तरी त्या शिंपल्यावरती चांदी होती का? नाही. म्हणजेच रजत त्या शुक्तीवरती अगोदरही नव्हतं, नंतरही नव्हतं, आणि भ्रमकालामध्ये प्रतीती जेव्हा येत होती तेव्हा सुद्धा नव्हतं. म्हणजेच तिथे त्या चांदीचा रजताचा त्रैकालिक अत्यंत अभाव होता, पण तिथेच ते दिसायला लागलं. म्हणजे ज्या गोष्टीचा जिथे अभाव असतो ती गोष्ट जेव्हा तिथेच दिसायला लागते तेव्हा त्याला मिथ्या म्हणतात. तसं आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर हा जो प्रपंच आपल्याला सत्य भासतोय तो मिथ्या वाटायला लागतो. आणि अगोदरही ज्ञानी पुरुषांनी हाच अनुभव घेतला, म्हणजे अगोदरही तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा प्रपंच नाही रूपानेच आहे, नंतरही तो नाही, आणि मधल्या भ्रमकाळामध्ये आपल्याला जरी तो दिसला तरी तो नाहीच आहे असं या तर्काने सिद्ध होतं. आणि म्हणून हा दुसरा तर्क आहे. आणि तिसरा तर्क आहे, जरी एखादी गोष्ट दिसली पण ती जर ज्ञानाने निवृत्त होत असेल तर तिला खोटं म्हणावं. एक संन्याशी भिक्षा मागण्याकरता येतोय आणि तेवढ्यात भिकारी पण रस्त्याने चाललेला आहे. त्या संन्याशाने पाहिलं की 2000 रुपयाची नोट पडलेली आहेत. तो त्याच्यावरती पाय देऊन भिक्षा मागण्याकरता पुढे जातोय आणि भिकारी मात्र ती 2000ची नोट घेण्याकरता एकदम पुढे सरसावला. त्याने घेतली, खिशात घातली आणि घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर बरं झालं आपल्याला 2000 रुपये मिळाले असा आनंदही झाला. पण घरी येऊन तर ती नोट आपल्या पत्नीला दाखवली की मला 2000 रुपये मिळाले. तेव्हा तिने पाहिलं, अहो म्हटलं ही नोट खोटी आहे. खोटी आहे असं म्हटल्याबरोबर त्याने ती घेतलेली नोट चुलीमध्ये जाळून टाकली. मग ती नोट घेताना एवढा आनंद झाला होता, मग आता फेकून का दिली? नाही म्हटले, मी जेव्हा ती वस्तू घेतली 2000 रुपयाची नोट तेव्हा ती सत्य समजून घेतली होती, पण मला आता तिचं ज्ञान झालं की ही गोष्ट खोटी आहे, मग मी ठेवू कशाला, मी टाकून देतो. मग खोटी गोष्ट कशाला म्हणावं, ज्ञान झाल्यानंतर जी खोटी ठरते ती मिथ्या आहे. तसं हा सगळा नामरूपात्मक प्रपंच जरी आपल्याला अज्ञान अवस्थेमध्ये खरा वाटला, पण खरंच अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर या सगळ्या प्रपंच हा तुच्छ वाटायला लागतो, मिथ्या वाटायला लागतो. जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जाताना निर्वाणीचे जे अभंग आहेत त्या निर्वाणीच्या अभंगामध्ये म्हणतात, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. अर्थात असा असणारा हा जो प्रपंच आहे, माणसाने आपल्या भ्रमामुळे त्याला इतकं सत्यत्व दिलं आहे
इतकं त्याला मोठेपणा दिला आहे की मी खरा, माझी पत्नी खरी, मुलं खरे, आई खरी, वडील खरे, एक व्यवस्था आहे. आई कायम आई नसते, वडील कायम वडील नसतात, मुलं कायम मुलं नसतात, पती पत्नी कायम नसतात. जसं एखाद्या नाटकामध्ये नाटक सुरू झालं की एक व्यवस्था म्हणून एक राजा, एक राणी, त्याची मुलं, हा परिवार, हा सगळा असतो. पण नाटक संपलं आणि तो म्हणायला लागला की मी पती आहे तू पत्नी आहे, तर ती त्याच्या कानामागे देईल ना. नाटक संपलं, आता बाहेर आलो आहोत, आता स्टेजवरती आपण नाहीत. तसं एका कुटुंबामध्ये आपण जेव्हा जीवन जगतोय तेव्हा एक नाटकच आहे ते. पतीने पतीची भूमिका करायची, पत्नीने पत्नीची भूमिका करायची, मुलांनी मुलाची भूमिका करायची, नातवाने नातवाची भूमिका करायची. आणि जो काही 50 वर्ष, 100 वर्ष, 60 वर्ष, 20 वर्ष हा जो कालखंड दिला ह्या नाटकासाठी देवाने, ते इतकं उभं वाटवायचं की वाटलं पाहिजे की हा खरा माणूस आहे नाटकातला. पण ते नाटक संपलं म्हणजे तो व्यवहार संपला की मग समजायचं की मी हे नाटक होतं, माझा यांचा तसा काही संबंध नाही. अशी विचारधारा जर ठेवली तर आपण ह्या प्रपंचाचं दिसत असताना सुद्धा सत्यत्व स्वीकारणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकदा तुम्ही तो प्रपंच मिथ्या आहे, खोटा आहे, असार आहे, म्हणजे कायम स्वरूपाचा नाही, एक व्यवस्था म्हणून सगळं आहे, व्यवस्था म्हणून सगळे इथे सेटिंग लावलेली आहेत, पण ही व्यवस्था कायम नाही आहे, एक विशिष्ट कालापुरतीच आहे. तसं कुटुंबातली व्यवस्था असो, राजकारणातली व्यवस्था असो, समाजकारणातली व्यवस्था असो, व्यावसायिक व्यवस्था असो, ती तात्पुरती आहे, ती बदलणारी आहेत, ती क्षणाक्षणाला बदलणारी आहेत. आणि म्हणून हा दिसणारा त्रिगुणात्मक प्रपंच जो आहे ना तो आसार आहे, म्हणजे क्षणभंगूर आहे, तात्पुरता आहे. आपण त्याला जास्त प्राधान्य देऊ नये. खोट्या वस्तूला प्राधान्य दिलं की मग माणसाला दुःख, यातना, क्लेश होत असतात. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात शेवटच्या अभंगामध्ये, लटिका व्यवहार सर्व हा संसार. इथे 3 ठिकाणी विचार केला. आसोने संसारीमध्ये सुरुवात केली, त्रिगुण असार ह्यामध्ये त्याचं स्वरूप सांगितलं, आणि हरिपाठाचा समारोप करताना लटिका व्यवहार सांगितला. आता तुला मी सांगितलं ना एकदा, पण तरी जर ऐकत नसेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा त्या प्रपंचाच्या संबंधामध्ये हरिपाठात 3ऱ्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. का रे बाबा, सायास करसी प्रपंच दिननिसी हरिसिन भजसी कवण्या गुणे. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून हा प्रपंच करण्याकरता तू प्रयत्न करतोय. यामध्ये असे शाश्वत कोणते गुण आहे, आणि शाश्वत गुण ज्या परमात्म्याचे आहे त्याला तू का भजत नाहीस बरं. आणि म्हणून मी एवढा वेळ ह्या पदावरती घातला, कारण हा संसार प्रतिबंध आपल्याला पुन्हा पुन्हा करतो आहे. याचं कारण आपल्याला यथार्थ ज्ञान नसल्यामुळे. आणि माऊली एका शब्दामध्ये, सूत्र भाषेमध्ये या जगाचं स्वरूप सांगतात, आसार. त्रिगुणात्मक असणारा हा जो संसार हा आसार आहे. आणि सत्वगुण, रजगुण आणि तमगुण ह्या 3ही गुणांचा ज्याला संबंध नाही, स्पर्श नाही, 3ही गुणांच्या अतीत जे तत्व आहे ते 3 गुण रहित आहे, त्याला निर्गुण असं म्हणतात. आणि म्हणून निर्गुण आहे हे सार आहेत, आणि त्रिगुण आहेत हे असार आहेत. हा सार आणि आसाराचा विचार करणं यालाच विवेक म्हणतात, यालाच विचार म्हणतात. आणि हरिपाठ हा ग्रंथ असा आहे की ज्याच्याद्वारे सार आणि आसार हे साधकाला समजतं. आणि असा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. सारा सार विचार हरिपाठ. याचा विचार आपण पहिल्या दिवशी केला होता. हरिपाठाला सुरुवात करताना हरिपाठाची व्याख्या काय काय आहेत, तर ही एक व्याख्या आहे. नामचिंतन सुरू झालं की विचार परिपक्व होतात, आणि विचार परिपक्व झाले की खोट्या गोष्टीच्या विषयी तुच्छता वाटायला लागते, त्यात दोष वाटायला लागतात.
आणि सत्य गोष्टीच्या विषयी जिज्ञासा निर्माण होते आणि मग साधक मार्गाचं अनुक्रमण करतो. ज्ञानेश्वरीमध्ये खूप विस्तार आहे, त्याची 2 ओव्या सांगतो. भुकेलेला मनुष्य पंचपक्वान्नाच्या ताटावरती बसावला, त्यालाही खूप आनंद झाला. अरे वा, माझ्या आयुष्यामध्ये एवढं पक्वान्न कधीच खायला भेटलं नाही, ते आज मला भेटतं आहे. हात त्याने ताटामध्ये नेला आणि घास उचलणार तेवढ्यात कानात येऊन कोणीतरी सांगितलं, या सगळ्या पंचपक्वान्नामध्ये विष कालवलेलं आहे. मग एवढा भुकेलेला मनुष्य जर असेल, तो अन्न खाईल का? उत्तर साहजिकच आहे, नाही. पण भूक लागली ना, म्हटले हो. अन्न आहे ना, म्हटले हो. मग खा ना, नाही. त्या अन्नाने मी मरणार आहे हे जेव्हा त्याच्या अनुभूतीला आणून दिलं जातं, तेव्हा तो ताटची सांडवणे जाये जियापरी. विषय रांधिली रससोय, जई जेवणारा ठाऊ होय, तै तो ताटची सांडवणे जाये जियापरी. हे उदाहरण आम्हाला कळालं. माऊली म्हणतात, ह्या उदाहरणाच्या माध्यमातून मला एक वेगळी गोष्ट सुचवायची आहे. त्या जेवणाच्या ताटामध्ये तर फक्त एकच विष कालवलेलं होतं, पण ह्या दिसणाऱ्या ह्या प्रपंचामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय विषाप्रमाणेच आहेत. 12व्या अध्यायामध्ये याचा ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषतः उल्लेख केला आहे. विषय व्याळे मिठी प्रमाणे, की हे पंचविषय आहेत, हे विषाप्रमाणे आहेत. आणि जर आपल्याला मोक्षाची इच्छा असेल ना, मोक्षम इच्छसी चेतात विषयान विषवत त्यज. पण ह्या विषयांचं सेवन करून करून आपल्यामध्ये इतकं विष भिनलं की आता परमार्थ सार रूपाने असताना तो खोटा वाटायला लागतो आणि संसार आसार असताना सार रूपाने वाटायला लागतं. याचाही विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे प्रत्येकाने अवलोकन करायचं आहे की मला गोडी कशाच्या विषयी आहेत. आणि म्हणून सार आसार, योग्य अयोग्य, सत्य मिथ्या हा पृथक्करण करण्याच्या प्रक्रियेला हरिपाठ असं म्हणतात. आणि पृथक्करणाची फॅकल्टी ही आपल्या बुद्धीमध्ये असते. कोणती वस्तू घेताना आपण चांगलीच निवडतो आणि अयोग्य असेल तर टाकून देतो. भाजी मार्केटमध्ये जर गेलो तरी सुद्धा चांगलेच बटाटे घेतो, चांगलेच कांदे घेतो, चांगल्याच मिरची घेतो, चांगलीच कोशिंबीर घेतो आणि जे सडलेले असेल टाकून देतो. म्हणजे विवेकाचा विचार तिथे पण आहे. कपडे घेताना आहे, चप्पल घेताना आहे, रस्त्याने जाताना सुद्धा हा रस्ता चांगला नाही, हा रस्ता चांगला आहे. म्हणजे ह्या विचाराचा प्रयोग आपण सगळीकडे करतो. मग अध्यात्मामध्ये का करू नये? मग हा त्रिगुणात्मक प्रपंच असार आहेत आणि परमात्मा हा सार आहे. आणि म्हणून त्याचा विचार या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. हरीचा पाठ केल्यानंतर विचार हा परिपक्व होतो आणि सत्याची जिज्ञासा निर्माण होऊन सत्यापर्यंत मनुष्य पोहोचतो. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीण मन व्यर्थ जाय. मनाचा एक स्वभाव आहे की जी गोष्ट मनाला आवडली तिथे मन पुन्हा पुन्हा जात असतं. आवडे ती वृत्ती किरीटी, आधी मनवण्याची उठी, हे आपण पाहिलं. आणि एकदा की त्या मनाला ती गोष्ट आवडली की ती कनिष्ठ असेल, फार तिला महत्त्व नसेल, पण याने जर तिला महत्त्व दिलं तर त्याचं मन रात्रंदिवस निकृष्ट, तुच्छ, गलिच्छ, नाशवंत, भ्रामक अशा वस्तूच्याकडे त्याचं मन पुन्हा पुन्हा जात असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा रे, त्या हरीच्या शिवाय मन तुझं जर बाकीच्या वस्तूकडे आकृष्ट होत असेल तर अजून विवेक परिपूर्ण विकसित झालेला नाही.
आणि जेव्हा संत महात्मे त्या परमात्म्याच्या दर्शनानं प्रभावित होतात तेव्हा दिवस न कळे रात्र न कळे. त्यांना दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये असतात. पण माऊली म्हणतात या नामरूपात्मक मायेच्या पदार्थांच्या मध्ये जर तुमचं चित्त जात असेल तर त्या चित्ताला जाऊ देऊ नका. हरी विण मन व्यर्थ जाय. मला एक 90 वर्षाच्या माणसाला मी आता विचारलं, का हो बाबा तुमची मनस्थिती काय आहे, काय मनात येतं तुमच्या? तेव्हा तो म्हणाला, मी पहिलीपासून आतापर्यंत माझ्या पदवीपर्यंत जे मित्र होते, ज्या ठिकाणी मी काम केलं, जिथे जिथे माझ्या बदल्या झाल्या, ते सगळं मला आठवतं. मग म्हटलं तुम्ही जरा या ज्ञानेश्वरीच्या संबंधानं थोडंसं लिखाण करा, हे मराठी वाङ्मय तुम्ही ते वाचा. ते सांगितल्यानंतर त्याने ते ग्रंथ घेतलेही आणि तो म्हणाला की मी हे ग्रंथ घेतले पण मला ते काही कळतच नाही, मला समजतच नाही, मला वाचता येत असून सुद्धा ते त्यातला अर्थ समजत नाही. पण तुम्ही जर मला विचारलं की तुमची बदली कोणत्या साली कोणत्या ठिकाणी झाली आणि तुम्ही काय काय केलं, मी तो इत्थंभूत वृत्तांत सांगेल. मग मी त्यांना विचारलं, हा वृत्तांत आयुष्याच्या किती वर्षापर्यंत सांगाल? ते म्हटले की जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मला सगळं आठवेल. आणि मग म्हटलं तुम्हाला जर हे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी आठवतात, मग सारं रूपानं तुमचं स्वरूप जर आत्मा आहे, मग त्या आत्म्याच्या संबंधानं हरीच्या संबंधानं चिंतन करण्याकरता त्यांचं स्वरूप समजून घेण्याकरता प्रयत्न का करत नाही? ते म्हटले मला आठवतच नाही. याचं कारण आहे तुम्ही कलेक्टर व्हा, नाही तर आणखी कोणत्या पदापर्यंत जा, जोपर्यंत सत्याचा जिज्ञासा निर्माण होऊन तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विचार परिपक्व होत नाही. आणि बाकीच्या गोष्टीकडे मन रमत असेल तर त्यामध्ये जीवनाचं सार नाही. म्हणून माऊली सांगतात हरिविण मन व्यर्थ जाय. हरीच्या शिवाय मन जर तुमचं तिकडे जात असेल तर ते व्यर्थ आहे. मग हा हरी कसा आहे? तो हरी सगुणही आहे आणि तो हरी निर्गुणही आहे. थोडासा क्लिष्ट वाटणारा विषय आहे, लगेच समजणारा नाही आहे, पण तरी देखील ओझरत्या शब्दामध्ये आपण तो विचार बघूया. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, गुणाचे सगुण आणि अगुण निर्गुण. जे गुणाने युक्त आहेत ते सगुण आणि जे गुणाने रहित आहेत ते अगुण. आणि म्हणून हा परमात्मा कसा आहे? गुणाचे सगुण. तो गुणाने युक्त जे आहे ते सगुण असतं आणि ज्या ठिकाणी गुणरहित जे आहेत ते निर्गुण आहेत. मग तुमचा परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? आमचा परमात्मा गुणाने युक्त होऊन सगुण जरी झाला त्याचं निर्गुण पण नष्ट होत नाही. आणि गुणरहित होऊन परमात्मा निर्गुण स्वरूपाच्या स्थितीमध्ये आला तरी त्या परमात्म्याच्या सगुणपणामध्ये बाधा येत नाही. म्हणून तो परमात्मा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. म्हणजे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे कपडे घातले पोलिसाचे म्हणून तो पोलीस आणि कपडे काढून टाकले म्हणून तो पोलीस नाही असं नाही. तो त्याच्या ड्रेस कोडमध्ये सुद्धा पोलीसच आहेत आणि सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा तो पोलीसच आहे. तसा षड्गुण ऐश्वर्य संपन्नतेने तो परमात्मा सगुण झाला तरी त्या परमात्म्याचं निर्गुण पण बिघडत नाही
आणि निर्गुण निराकार अवस्थेमध्ये सुद्धा त्या परमात्म्याच्या सगुणपणाला बाधा येत नाही, असा सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपाचा तो परमात्मा आहे. याचा आणखी वेगवेगळ्या अंगाने खूप विचार केला आहे या गोष्टीचा. दिसणारा नामरूपात्मक प्रपंच हे क्षर आहेत, हा सगुण आहेत, आणि नामरूपात्मक प्रपंचाला कारण असणारी माया ही इंद्रियांना कळत नाही म्हणून निर्गुण आहेत. पण तरी देखील हे क्षर आणि अक्षर हे दोन्ही गुणांचेच आहेत. पण या क्षर आणि अक्षरांच्या अतीत असणारा जो परमात्मा आहे तो अगुण आहे. आणि म्हणून गीतेमध्ये त्याला उत्तम पुरुष असं म्हटलं आहे. क्षर आणि अक्षरांच्या अतीत असणारा जो पुरुष आहे तो उत्तम आहे. म्हणून सगुण म्हणताना हे गुणाचेच सगुण असल्यामुळे हे क्षर पुरुष घ्यायचं, आणि अगुण असं म्हणताना माया की जी इंद्रियांना गोचर होत नाही म्हणून ती निर्गुण आहेत, पण तिच्यामध्येही गुण आहेत. पण परमात्मा जो आहे ना तो सगुण आणि निर्गुण, क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडचा आहे, तो अगुण स्वरूपाचा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन गेलं तर जीवनाचं सार आहे, नाही तर हरिवीण मन व्यर्थ जाय. हा एक तात्विक सूक्ष्म विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सगुण निर्गुण गुणाचे अगुण या शब्दाच्या माध्यमातून अभिव्यक्त केला आहे. आता हरिवीण मन व्यर्थ जाय असं सांगत असताना हे संपूर्ण विश्व आणि हरी यांचा काय संबंध आहे, या संबंधाचा विचार या पुढच्या कडव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. हरिसी भजे म्हणजे त्या भजसेवायाम, त्या परमात्म्याची भजन करावं, नामचिंतन करावं, सेवा करावी, परमात्म्याला समोर ठेवून तत्प्रित्यर्थ निष्काम कर्म करावेत. अर्थात ईश्वर प्रित्यर्थ केलेले कर्म हा यज्ञ भूमिका आहेत, निष्काम उपासना आहेत आणि नामचिंतन आहेत. तो परमात्मा मीच आहेत असं ज्ञानाच्या माध्यमातून चिंतन करावं, भक्तीच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करावेत, कर्माच्या माध्यमातून आपलं सगळं कर्म ईश्वर समर्पण या भूमिकेने करावं. ही परमात्म्याची एक पूजाच आहे, हरिसी भजे. पण हा हरी जो आहे या हरीलाच परब्रह्म म्हणतात, या हरीलाच ब्रह्म म्हणतात. आणि असा परब्रह्म स्वरूप असणारा हरी त्याला जेव्हा मायेची उपाधी लागते तेव्हा मायेच्या उपाधीने युक्त होऊन सोपाधिक जो परमात्मा आहे त्या सोपाधिक परमात्म्याला संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम प्रजायेत, मी एक असताना अनेक व्हावं, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. मायेने युक्त असणारा तो परमात्मा संकल्पवान झाला आणि त्या परमात्म्यापासूनच ही संपूर्ण स्थावर जंगमात्मक सृष्टी, चराचर सृष्टी त्या परमात्म्यापासून निर्माण झाली. म्हणून परमात्मा हे कारण आहेत आणि हे प्रपंच हे कार्यरूपाने आहेत, अधिष्ठान रूपाने हा परमात्माच आहेत. म्हणून जेथोनी चर आणि जेथोनी अचर ह्या एकाच वाक्यातून संपूर्ण विश्वाला कारण स्वतंत्र जडही नाहीत आणि स्वतंत्र चेतनही नाहीत. असं म्हटलं जातं काही निर्माण जेव्हा केलं जातं ना ते एकट्या निर्माण कधी होऊ शकत नाही. निर्माण करण्याकरता दोन असावे लागतात. जसा मुलगा झाला तर स्वतंत्र आई असेल तरी मूल होऊ शकत नाही, स्वतंत्र बाप असेल तरी मूल होऊ शकत नाही.
अर्थात पतिपत्नी आईबाप असावे लागतात तेव्हाच मूल होतं. तसं हे संपूर्ण सृष्टी निर्गुण निराकार तत्वाच्या द्वारेही उत्पन्न होऊ शकत नाही आणि जड मायाच्या द्वारेही होऊ शकत नाही. तर मग त्या जड मायाचा संबंध जेव्हा चेतनाशी येतो तेव्हा तो परमात्माच मयाध्यक्षेण प्रकृती सुयते स चराचरम ही तू नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. याप्रमाणे परमात्मा मायेच्या ठिकाणी सत्ता स्फूर्ती प्रदान करून आणि आपण अधिष्ठान स्वरूपाने राहून या सगळ्या जगाला कारणीभूत ठरतो. त्या परमात्म्याचं भजन करावं जे थोणी चराचर हरिसी भजे. आणि असा जो परमात्मा आहे तो परमात्मा आपल्या इंद्रियांचा विषय नाही, मनाचा विषय नाही, बुद्धीचा विषय नाही. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया किर जोगे काय होईल. इंद्रियांना फक्त स्थूल वस्तू दिसतात. परमात्मा हा सूक्ष्म असल्यामुळे इंद्रियांच्याद्वारे तो आकलन होत नाही म्हणून अव्यक्त आहे. मायामय सृष्टी नामरूपात्मक असल्यामुळे त्या सृष्टीला विशिष्ट आकार आहेत. पण परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे आणि मायेने अस्पर्शित आणि अचुंबित असल्यामुळे त्याला कोणता आकारच नाही म्हणून तो परमात्मा निराकार आहे. म्हणून अव्यक्त निराकार असा असणारा जो परमात्मा आहे त्याला खरोखर स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर कोणता आकारच नाही. असा आकाररहित निराकार असणारा परमात्मा पण नसलेला संबंध आध्यात्मिक तादात्म्य संबंध निर्माण झाला आणि त्या परब्रह्माला ईश्वर नाव आलं आणि ईश्वराच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला आणि मग ही सगळी सृष्टी निर्माण झाली त्या परमात्म्यापासून. आणि म्हणून कार्याकडे दृष्टी जाण्याच्या ऐवजी कारणाकडे जावी आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्वरूपस्थ व्हावी. याप्रमाणे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे. शेवटचं कडवं आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. काही माणसं भगवंताची भक्ती करतात, नामचिंतन करतात, पण ध्यान करत नाही. काही ध्यान करतात पण नामचिंतन करत नाही. पण ज्याचं आपण नामचिंतन करतो तो नाम आणि हे नाम ज्याचं असतं तो नामी. या नाम आणि नामीच्या मध्ये अभेद असतो. म्हणून ज्याचं नाव घेतो तो परमात्मा कसा आहे तशा प्रकारची भावना करणं हा शास्त्रामध्ये एक विचार मांडलेला आहे. विशेषतः पातंजल योग दर्शनामध्ये ईश्वराचं स्वरूप सांगितलं. तो परमात्मा कसा आहे? क्लेश कर्म विपाक अशैर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वरा. नंतर सपूर्वेशामपि गुरु कालेना नवच्छेदात. मग तो परमात्मा असा जर आहे तर त्या परमात्म्याला कोणत्या नावाने ओळखावं? तस्य वाचक हा प्रणव. त्या परमात्म्याचं नाव प्रणव म्हणजे ओम आहे. आणि जेव्हा आपण त्या परमात्म्याचं नाव घेतो, जप करतो, तेव्हा त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या विषयी भावना करावी. तद जपस्तदर्थ भावनम. ज्याचा आपण जप करतो, ज्याचं आपण नामचिंतन करतो, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा भाव उत्पन्न व्हावा की गळ्यामध्ये परमात्म्याने तुळशीच्या माळा घातल्या आहेत, कानामध्ये मकर कुंडल आहेत, डोक्यावरती टोप आहेत, पिवळा पितांबर परिधान केला आहेत. ज्याचं नामचिंतन करतो तो परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अर्थात तुकाराम महाराज म्हणतात मला हे ध्यान आवडतं. कुणाचं? त्या परमात्म्याचं. मग ज्याचं तुम्ही ध्यान करतात तो परमात्मा आम्ही डोळ्यांनीही पाहतो,
डोळे भरून पाहिन तुझे मुख, कान भरून ऐकेन तुझे कीर्ती. अर्थात इंद्रियांच्या द्वारे परमात्म्याचं गुणगान करतो आणि हृदयस्थ मनाने त्या परमात्म्याचं ध्यान करतो. माऊली म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी. अर्थात ध्यानामध्ये आणि मनामध्ये मी रामकृष्णाचं चिंतन करतो. अर्थात मनाने त्या परमात्म्याचं ध्यान करतो आणि वाणीने त्या परमात्म्याचं उच्चारण करतो. मग तो राम असेल, कृष्ण असेल. आणि असं उच्चारण केल्यामुळे हे उच्चारण मी एका जन्मात नाही, ही साधना एका जन्माची नाही. परमार्थाची साधना जेव्हा मनुष्य परमार्थाला लागतो तेव्हा त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे, 1000 माणसं गोळा करावेत, तेव्हा 1000 माणसातून एखादाच अध्यात्माच्या मार्गाला निघतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. मग कल्पना करा, अध्यात्माकडे येणाऱ्या माणसांची संख्या कमी का आहे? 1000 माणसातनं एखादाच येतो. आणि एखादा आल्यानंतर मग तो साधना सुरू करतो. असे साधना करणारे हजारो असतात आणि त्यातून एखादाच कश्चिन मां वेत्ती तत्वतः, कोणीतरी त्या परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि म्हणून परमात्म्याचं नामचिंतन आपल्या वाणीवरती येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे, असा नेम असल्यामुळे माऊलींना विचारलं, तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हाला अध्यात्माची आवड निर्माण का झाली? बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मी अनंत जन्मामध्ये सुकृत केलं आणि म्हणून मला परमात्म्याची आवड निर्माण झाली. तसं अनंत जन्मोनी मी अनंत ह्या अगोदर जन्माला आलो आणि त्याद्वारे पुण्य निर्माण झालं आणि त्या पुण्याच्या प्रभावानं वाणीत परमात्म्याचं नाम आणि मनात परमात्म्याचं ध्यान हे असं असल्यामुळे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. याचा आणखी दुसराही अर्थ केला जातो. पहिला अर्थ, अनंत जन्मामध्ये पुण्य केलं तेव्हा परमात्म्याचं नामचिंतन आलं. आणि जन्मोनी, जन्माला आल्यानंतर त्या परमात्म्याचं नाम, अनंत स्वरूप परमात्म्याचं नाम घेतलं आणि अनंत स्वरूप परमात्म्याचं नाम घेतल्यामुळे अनंत पुण्य उदयाला आलं. जसं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. दोन्ही अर्थ संभवतात. मनुष्य देहाला आला आणि त्याने परमार्थाची साधना केली तर अनंत पुण्याच्या साठा, बहुता सुकृताची जोडी असंही होऊ शकतं. तो परमात्म्याचा साक्षात्कार करू शकतो. किंवा मागच्या अनंत जन्माचं पुण्य असेल तर लहानपणामध्येच परमार्थाची आवड लागून तो अगदी अल्पकालामध्येच आत्मसाक्षात्कारी होऊन जातो. स्वामी विवेकानंदांचं जीवन जर पाहिलं तर अगदी अल्पकालामध्येच, अगदी 38 वर्षापर्यंतच सगळं जीवन कृतार्थ झालं. तुकाराम महाराजांचं जीवन पाहिलं तर 40-43 वर्षापर्यंतच आहे. माऊलींचं जीवन जर पाहिलं तर अगदी 16व्या वर्षामध्ये सगळं गीतेवरचं भाष्य करून पूर्ण झालं आहे. भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यांचं जीवन जर पाहिलं तर 16व्या वर्षी गीतेवरती भाष्य त्यांनी लिहिलं आहे. मग अशा ह्या महापुरुषांनी आयुष्याच्या अल्प कालावधीमध्ये एवढी मोठी आध्यात्मिक क्रांती